एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे। जन्मदात्या बापानंच आपल्या 2 लहान मुलींचा खून करून मृतदेह अक्षरशः नदीत फेकून दिले। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडालेली आहे। धक्कादायक म्हणजे या सैतानी बापानंच मुली बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात दिली। बातमी सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर मिळालेल्या अधिक माहितीनुसार अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरातून वाहणाऱ्या भिकुंड नदीत ही घटना घडली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जन्मदाता पिता आणि मुली हे बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी आहेत। या घटनेनंतर बापाला बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे। शेख हसरून शेख शब्बीर असं बापाचं नाव आहे। कुमारी सदफ आणि कुमारी आलिया असं दोन्ही मुलींचं नाव आहे। पोलिसांनी या सैतानी बापाला अटक केली आहे। पोलिसांनी खाक्या दाखवताच दोन्ही मुलींचा खून करून बाळापूर जवळील नदीत मृतदेह फेकल्याची शेख हसननं कबुली दिलेली आहे। धक्कादायक म्हणजे कदमापूर इथं राहणाऱ्या शेख हरून शेख शब्बीर यानं काल दुपारी दोन्ही मुली बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस स्टेशनला जाऊन दिली होती। दरम्यान सदर दोन्ही मुलींना अटाळी इथून ऑटो रिक्षात बसून दिलं होतं असं सांगितलं होतं। मात्र पोलिसांनी शेख हसरून याच्यावरती संशय व्यक्त केला। पोलिसांनी हसरूनची कसून चौकशी केली असता आपल्या मुलींचा खून करून मृतदेह नदीत फेकल्याची माहिती पोलिसांना दिली। त्याला दाखवलेल्या बाळापूर येथील बायपासवरील नदीमध्ये दोन्ही मुलींचा मृतदेह शोधण्यासाठी खामगाव ग्रामीण, हिवरडेखेड आणि अकोला पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पण त्यानं हे कृत्य का केलं याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाहीये। पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्या मुलींचं शोधकार्य सुरू आहे। अजूनही मृतदेह मिळून आले नसून शेख हरून मात्र पोलिसांच्या ताब्यात आहे।